महोदय, हे बिल आणलंय, उद्देश चांगला आहे, तरतुदी आता दंड बिंड त्या संस्थावर आकारणार. काय परिस्थिती आहे यावर चर्चा केलीच पाहिजे. ठीक आहे, मागचं बिल होतं, त्यात काही सुधारणा आणल्यात, खंड सुधारणा आणल्यात. अध्यक्ष महोदय, एखादं बिल ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस अनेक गोष्टींना त्या बिलाच्या अनुषंगानं चर्चा होते. खरं तर राज्यामधील या खाजगी संस्था जेवढ्या आहेत, शाळा आहेत, अलीकडे या संस्थांमध्ये झालेला जो काही गैरप्रकार आहे, नोकर भरती आहे, आयडी घोटाळे आहेत, हे सगळंच माहीत आहे की नागपुरातील एक तिथला वाघमारे नावाचा अधिकारी, गोव्यामध्ये 3 रिसॉर्ट आहेत त्याचे, हे सुद्धा आपण माहिती. काय कारवाई झाली? आज इथे आपल्याला सांगताना या सुधारणा करत असताना ज्या संस्थांचं मूळ गाव कुठे घालायला पाहिजे, मूळ गाव तिथे घालायला पाहिजे. या शाळांमध्ये शिक्षक भरती करत असताना ते मेरिटचे शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त केले गेले पाहिजे. पण संस्था चालकांनी बोगस शिक्षक दाखवून त्यांनाच त्या ठिकाणी नियुक्त केले की ज्यांच्यापासून पुढची पिढी उद्ध्वस्त होईल, बर्बाद होईल. मग हे सुधारणा आणत असताना याबरोबर त्याही सुधारणाची आवश्यकता होती. आणि यामध्ये ज्या संस्था चालकांना याच्यामध्ये सुधारणामध्ये सांगितलं उद्देशामध्ये की आपण, अध्यक्ष महोदय, की आपण म्हणालात ते ठीक आहे, बिलाची मर्यादा जरी मर्यादित असली तरी पण शिक्षण विभागामध्ये दादाभाऊंनी जे काही पाऊल उचललं त्यासाठी लागणारी व्यवस्था माननीय मंत्रींची महोदयाकडे आहे का? तुम्ही सांगा. त्या नागपूरच्या असेल, नाशिक असेल, ज्या पुण्याचा उपसंचालक त्याला संचालकाचा कारभार दिला, सगळ्यात घोटाळेबाज व्यक्ती, मी नाव घेत नाही, तुम्हालाही माहित आहे, प्रमोशन देऊन टाकलं. तो त्या दोनही कारभार बघतो, तो शिक्षणाधिकारी नाही. आणि विषय काय आहे? तुम्ही विद्यमान शाळेमध्ये उच्च बघा, यामध्ये 5 ते 10 लाख रुपयाची तुम्ही दंडाची तरतूद केली. ज्या संस्थांमध्ये पूर्णतः तुम्ही या सगळ्या संस्थांची शिक्षण विभागाने एक ठोक तरतूद केली पाहिजे. आणि ठोक तरतूद करून या सगळ्या संस्था जिथे शाळा सुरू आहे त्याचं एक ऑडिट तर करून घ्या, एक ऑडिट करून घ्या. तुम्हाला वस्तुस्थिती या ठिकाणी पुढे तुमच्या नजरेत येईल. ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुधारणा करत असताना त्याचं ऑडिट जर केलं तर तिकडे काय व्यवस्था निर्माण आहेत, शिक्षकांचा दर्जा काय आहे, शाळातील सुविधा काय आहेत. आज तुम्हाला सांगतो माननीय मंत्री महोदय, रिक्त जागा भरल्याच जात नाही. खाजगी शाळा फार कमी भरल्या जातात. त्या रिक्त आहेत, ते रिक्तच आहेत. आता तर अलीकडे या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पण येण्याचे झाले, कमी झाले. पुन्हा नवीन शाळेचं त्यामध्ये तुम्ही सुधारणा केली की नवीन शाळा सुद्धा आपल्याला मान्यता करता येईल. तो कशाला पाहिजेत नवीन शाळा द्यायची? ज्या जुन्याच आहेत त्याच शाळा चालू शकत नाही, तिथेच विद्यार्थी मिळत नाही, तिथेच शिक्षक उपलब्ध नाहीत. आणि पुन्हा नवीन शाळा त्यामध्ये जर भर घातली, तुम्ही बघा त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे की उद्या नवीन शाळा मंजूर करून घेता येईल किंवा देता येईल. मग याची आवश्यकता आहे का? हा सुद्धा प्रश्न या बिलाच्या निमित्तानं निर्माण होतोय. म्हणून माझी एवढीच आपल्याकडे मागणी आहे, अधिक यावर भाष्य न करता तुम्ही बिलावर म्हणाल तसं अर्जुनरावना विचारतोय, बिलवर बोलायचं. तुम्ही आमच्या खडसे साहेब आपणच बसू, सगळं तुम्हाला माहित आहे, जाऊ देते. त्या ठिकाणी एवढीच माझी मागणी आहे की आपली मागणी मंत्री महोदयाकडे, हे बघा यामध्ये एक ऑडिट करून घ्या. पण जिथे शिक्षकांच्या संदर्भात गोंधळ होऊन त्या शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत त्यावर एक तुम्ही ऑडिट करून घ्या. आणि या बोगस शिक्षक जे काही लागलेत, आता काढल्या गेलेत, काही काढले जात आहेत, आणि त्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्याला कुठेही, तो कोणाच्याही बाजूचा असू दे, मध्यंतरी राजकारण झालं या विषयाला घेऊन, काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला न पाठीशी घालता या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आपण ठोस पाऊल उचलावं, अशी या बिलाच्या माध्यमातून आमची मागणी आहे.